जर तुम्हालाही समजत नसेल की सकाळच्या घाईगडबडीत पटापट काय बनवायचं जे हेल्दी आहे आणि टेस्टी पण, तर हा व्हिडिओ आपल्यासाठीच. तर आज मी घेऊन आले आहे खूपच वेगळी, स्पंजी, टेस्टी, सॉफ्ट, फक्त 1 चमचा तेलात बनणारा संपूर्ण कुटुंबातील मंडळींसाठी नाश्ता. मुलांच्या शाळेच्या डब्यात टिफिन बॉक्समध्ये घेऊन जा. खूपच यमी रेसिपी, पटकन तयार होणारी आणि बनवायला तर खूपच सोपी. इडली ढोकळाही यापुढे फेल आहेत. नमस्कार, मी छाया. छायाच कुक टाईममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. सुपर सॉफ्ट आणि हेल्दी तांदळाचा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे घेतला आहे 1 कप रेशनचा तांदूळ. घरी रोज जो आपण तांदूळ वापरतो तो कुठलाही तांदूळ घ्या. तांदळाला 1 ते 2 वेळा स्वच्छ धुवून घ्या. धुवून झाल्यानंतर तांदूळ 1 ते 2 तासासाठी भिजत ठेवा. इथे तुम्ही रात्रभर भिजतसुद्धा ठेवू शकता. 2 तासानंतर तांदूळ छान फुलून आलेला आहे. संपूर्ण पाणी यातलं काढून टाका. आता हे तांदूळ ग्राइंडिंग जारमध्ये टाका. इथे आपल्याला एकदम बारीक पेस्ट करायची आहे. तांदळात टाकूया 1 कप नॉर्मल दही. थोडं आंबट असेल तरीही चालेल. दही टाकून बारीक पेस्ट करून घेऊया. ही पहा, एकदम स्मूथ पेस्ट तयार आहे. ही पेस्ट एका बाउलमध्ये ट्रान्सफर करा. सॉफ्ट आणि स्पंजी बनवण्यासाठी इथे मी घालणार आहे अर्धा कप रवा. आता हा रवा एकदम टाकायचा नाही, थोडा थोडा टाकून मिक्स करा. आपल्याला डोशासारखं बॅटर ठेवायचं आहे. या तांदळाच्या नाश्त्याला फ्लेवरफुल बनवण्यासाठी पटकन एक काम करूया. गॅसवर लो मीडियम फ्लेमवर पॅन ठेवून त्यात 1 छोटा चमचा तेल टाका. तेल गरम झालं की त्यात अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, 3-4 कापलेली हिरवी मिरची, 1 चमचा किसलेलं आलं. आलं यात खूपच छान लागतं. फोडणी छान परतून झाली की गॅसला बंद करा आणि ही फोडणी टाकूया या बॅटरमध्ये. फोडणी छान बॅटरमध्ये एकजीव करून घ्या. चवीप्रमाणे मीठ, बारीक कापलेली कोथिंबीर, पाव चमचा साखर मिक्स करा. आता हे ठेवा बाजूला. एक प्लेट घ्या. जर तुमच्याकडे स्टीमर प्लेट असेल तर ती घ्या. 2-3 थेंब तेल टाकून ग्रीस करा. तांदळाचा नाश्ता स्पंजी सॉफ्ट बनवण्यासाठी मी इथे घालणार आहे 1 पॅकेट फ्रूट सॉल्ट. तुम्ही या ठिकाणी 1 चमचा बेकिंग सोडा पण घालू शकता. फ्रूट सॉल्ट ॲक्टिवेट होण्यासाठी 1 चमचा पाणी टाका. आता एकाच डिरेक्शनमध्ये बॅटर हलक्या हाताने मिक्स करा. फ्रूट सॉल्ट घातल्यानंतर लगेचच बॅटर स्टीम करून घ्या. ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये बॅटरला ट्रान्सफर करा. पूर्ण वरपर्यंत भरू नका, कारण स्टीम केल्यानंतर बॅटर फुलून येणार आहे. हे पहा, मी थोडी जागा शिल्लक ठेवली आहे. आता वाफवण्यासाठी गॅसवर मोठी कढई किंवा पातेलं ठेवा. त्यात 2 ग्लास पाणी टाकून पाणी छान उकळून घ्या. उकळत्या पाण्यामध्ये एखादी वाटी किंवा स्टँड ठेवा आणि त्यावर सावकाश बॅटर प्लेट ठेवा. झाकण ठेवून हाय फ्लेमवर 15 मिनटं वाफवून घ्या. 15 मिनटं झालेली आहेत. खूपच छान. टूथपिक घेऊन चेक करा. बिलकुल चिटकत नाही. तर परफेक्ट असा नाश्ता तयार आहे. तुमच्या टूथपिकला बॅटर चिटकत असेल तर अजून 2-3 मिनटं शिजवून घ्या. हळूच प्लेट काढून थंड करून घ्या. सुरीने किनार मोकळी करून घ्या. तुम्हाला आवडतील तशा आकारामध्ये कापून घ्या. मी पिझ्झासारखे कट करणार आहे. आता हा पहा, आगळा वेगळा सुपर सॉफ्ट पोटभरीचा नो ऑइलवाला नाश्ता तयार आहे. रेड चिलीने गार्निश करा. बघूनच कळतंय किती सॉफ्ट झालेला आहे. हे राईस केक 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये ठेवून स्टोअर करून खाऊ शकता. विशेष म्हणजे ह्याचं बॅटर देखील तुम्ही आधी बनवून फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस ठेवू शकता. जेव्हा पाहिजे तेव्हा काढून बनवा. फक्त फ्रीजमध्ये ठेवताना त्यात फ्रूट सॉल्ट अगोदरपासून घालून ठेवू नका. जेव्हा बनवायचे तेव्हा घाला. तर आता बिलकुल टेन्शन घेऊ नका. सकाळच्या वेळेस किंवा मुलांच्या डब्याच्या वेळेस फटाफट बनवा ही रेसिपी. तुम्हाला कसा वाटला हा झटपट बनणारा आगळा वेगळा नाश्ता जरूर कळवा. खूप सारे लाईक्स द्या. फॅमिली फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग छायाच कुक टाईम.